या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता सर्वच स्तरातून केली जाते। साताराच्या सासपडे गावातील हा धक्कादायक प्रकार आहे। एकीकडे दिवाळीचा उत्साह राज्यभर आता होत असताना मात्र दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील सासपडे या गावात दिवाळीचा एकही फटाका वाजला नाही। या गावात 2 निरपराध मुलींचा बळी गेलाय। या गावातीलच निकिता पवार या तरुणीवर मागील काही वर्षांपूर्वी अत्याचार करून तिची हत्या करणारा आरोपी राहुल यादव यानेच मागच्या 10 दिवसांपूर्वी आर्या चव्हाण या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि तिची हत्या केली आहे। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या फोन लाईनवरून जोडलेले आहेत। अंजली ताई, आपण सातारामधील ही धक्कादायक बातमी पाहतोय। माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला ऐकून की इतकी विकृत माणसं ही काय, म्हणजे काय काय यांना आपण बाहेर काढतो जेलमधनं। म्हणजे मला कसतरी झालं ऐकून। आज दिवाळीच्या दिवशी अशी बातमी ऐकणं अंगावर खरंच शहारा आला ऐकून की ह्याच व्यक्तीने आधी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, तिला मारलं आणि आता पुन्हा ही घटना घडतेय। मला त्याची बाकीची सगळी माहिती माहित नाही, कारण त्याला आधीच्या ह्याच्यात बेल मिळाली आहे का तो बाहेर होता, सगळं खरंच शोधून काढायला हवं। आणि ह्या माणसाला कुठल्याही प्रकारे आता बेल न देता त्याला आत ठेवून त्याला फाशी झाली पाहिजे। खरंच कसतरी झालं हे सगळं ऐकून, खरंच म्हणजे काटा आला अंगावर। जी, धन्यवाद अंजली ताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।